नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आजच्या गट्ट्यावरती संवाद साधणार आहोत मराठीच्या प्रेमानं ध्यासानं झपाटलेल्या मॅक्सिन बर्नसन अर्थात मॅक्सिन मावशींशी. मराठी भाषेवरती माझं तुमचं आपल्या सर्वांचं अगदी मनापासून प्रेम आहे. आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान आहे. पण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी आपण काय करतो? मराठीच्या अनास्थेबद्दल आपण अगदी हक्कानं अधिकारवाणीनं बोलतो, पण तीच मराठी तळागाळात रुजवण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधेपर्यंत मी तुम्हाला मराठीच्या प्रेमापोटी आजच्या आपल्या पाहुण्यांनी काय केलंय ते सांगते. मॅक्सिन बर्नसन जन्मानं अमेरिकन. पहिल्याच भारत भेटीमध्ये त्या मराठीच्या प्रेमात पडल्या. मराठी भाषेतली शब्दसंपदा, साहित्य, मराठीचा वळणदारपणा, टोकदारपणा, मराठीतला गोडवा त्यांच्या मनाला खूप भावला आणि पुढे याच प्रेमापोटी आणि मराठी भाषेच्या संशोधनासाठी त्यांनी अमेरिकन नागरिकत्व सोडलं आणि त्या भारतीय बनल्या. मग मराठी भाषेवरच्या संशोधनासाठी 1966 साली त्या आल्या महाराष्ट्रातल्या फलटणमध्ये. याच दरम्यान त्यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा फक्त 10-12 मुलं, एक गोडाऊन वजा शाळा आणि मावशींचं प्रयोगशील शिक्षण हा एकंदरीत असाच प्रयोग होता. पण आज ही शिक्षण चळवळ कमलताई निमकर बालभवनाच्या रूपातनं 500पेक्षा अधिक मुलांना शिक्षण देते. पुढे प्रौढ साक्षरता वर्ग, परदेशातला मराठीचा प्रचार प्रसार, प्रगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम, हे सगळं काही मावशींचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान सांगतात. आज मावशी 86 वर्षांच्या झाल्यात, पण मराठी भाषेप्रती काहीतरी नवं करण्याची त्यांच्या मनातली उर्मी आजही तितकीच टवटवीत आहे. मराठी भाषेप्रती आयुष्य समर्पित करणाऱ्या मॅक्सिन मावशींशी आजच्या कट्ट्यावरती आपण संवाद साधूया. मावशी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. मावशी, तुम्हाला आज कट्ट्यावर बघून आम्हा सगळ्यांना तसाच आनंद झाला आहे जसा फलटणमधल्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघून गेल्या 60-70 वर्षांपासून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो. आणि मला खरं तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की जेव्हा आम्ही बघतो की भारतामध्ये जरा बरं शिक्षण मिळालं की सगळ्यांची अमेरिकेकडं पळण्यासाठी धावाधाव सुरू होते. तिथं जायचं, तिथंच राहायचं आणि तिथलं नागरिकत्व कधी मिळेल याची अपेक्षा ठेवून वाट बघत बसायचं. या सगळ्या पार्श्वभूमीवर 50 वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा भारतात आलात, महाराष्ट्रात आलात आणि तेही मुंबई पुण्यामध्ये नाही तर फलटणसारख्या छोट्या गावामध्ये गेलात, असं काय होतं की त्याच्या तुम्ही प्रेमात पडलात आणि तुम्हाला असं वाटलं की आपण इथंच राहावं, इथल्याच मुलांसाठी काम करावं, इथंच काम करावं? असं काही प्रसंग घडला होता, असं काही घडलं होतं की ज्याच्यामुळं तुम्हाला इथंच राहावं असं वाटलं? काय होतं ते? या प्रश्नाला उत्तर देणं इतकं काही सोपं नाही आहे. कारण ॲक्च्युली फलटण आल्यानंतर हे झालं असं नाही आहे. खूप वर्षापासून हायस्कूलपासून मला माहीत होतं की मला भारतात यायचं. त्यावेळेस अर्थात महाराष्ट्राबद्दल फलटणबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. पण भारतात जे काय चाललं आहे लोकशाही पद्धतीनं ते मला बघायचं होतं. 11वीत असताना मी एक व्याख्यान ऐकलं होतं आणि त्या व्याख्यानामध्ये त्या माणसाने सांगितलं की चीनमध्ये जी क्रांती होत चालली आहे ती ऑटोक्रॅटिक पद्धतीनं चालू आहे, पण भारतात जे चालू आहे ते डेमोक्रॅटिक पद्धतीने चालू आहे, लोकशाहीचं. म्हणून ते मला बघायचं होतं. म्हणून त्याच्यानंतर मी त्याचा थोडं अभ्यास केला. माझा पहिला अभ्यास पेपर होता हायस्कूलमध्ये असताना, प्रॉब्लेम्स ऑफ रुरल डेव्हलप इन इंडिया. त्याच्यानंतर मी 4 वर्ष कॉलेजमध्ये गेले. त्याच्यानंतर 1 वर्ष हायस्कूलमध्ये शिकवल्यानंतर मी कोलंबियाला गेले आणि त्यावेळेस लीला सैगल गुरगुंटा लीला गुरगुंटा सैगल अशा नावाची बाई भेटली आणि तिने म्हटलं की तुला भारतात यायचं असेल तर मी हैदराबादला तुला काम मिळवून देऊ शकेन. आणि तिने तसंच केलं. 61 साली मी हैदराबादला आले. इथे 2 वर्ष राहिले आणि
शिकत असताना सुरुवातीला मला मराठी शिकायचं नव्हतं, मला तेलुगू शिकायचं होतं. आणि एका वर्षानंतर मी म्हटलं हा मूर्खपणा आहे, हे लोक माझ्या आईवडिलांच्या सारखीच आहे आणि तरी पण मला पाहिजे, मला नको आहे, एवढं त्यांची भाषा मला येते. म्हणून शांताबाई म्हणजे माझ्या हैदराबादची आई, त्यानं सांगितलं की मला आता मराठी शिकायचं आहे. म्हणून तिने म्हटलं तू असं कर, मे महिन्यामध्ये तुझी सुट्टी आहे, त्यावेळेस मी तुला पुण्याला पाठवीन आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक प्रोफेसर आहेत, ते तुला थोडं मराठी शिकवायला हे सुरुवात करतील. म्हणून त्यांनी तसंच केलं. म्हणजे आणि 62 साली मे महिन्यात मी तिकडे पुण्याला गेले आणि सदाशिव भाव यांच्याबरोबर एक महिनाभर मी मराठी शिकायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस मी महाराष्ट्र PhDचा अभ्यास करायला सुरुवात केलं, मी ठरवलं की महाराष्ट्रामध्येच असायला पाहिजे. आणि सोशल डिफरन्सेस इन मराठी म्हणजे वेगवेगळ्या जातीचे लोक वेगळे बोलतात का, किंवा जास्त शिकलेले लोक वेगळे बोलतात का, ज्याला सोशल डायलेक्ट म्हणतात. म्हणून त्याच्यासाठी मी 3 गावं शॉर्टलिस्ट केली होती, इगतपुरी, इचलकरंजी आणि फलटण. आणि माझ्या एका प्रोफेसरने म्हटलं की इरावती खर्याने फलटणमध्ये एक सोशल सर्वे केली, जर तू तिकडे गेलीस तर तुझं काम बरंच सोपं जाईल, कारण त्याने खूप देशात गोळा केलेले आहे, ते तुला वापरता येईल. आणि त्याशिवाय त्यांची मुलगी तिथे जाई नेमकं तिथेच राहते, तिचीसुद्धा मदत होईल. म्हणून असं ठरवलं की तिकडे जावं. म्हणून त्यावेळेस अजून वाटत होतं की काहीतरी करावं इथे हे फलटणला, पण मुख्यतः माझा अभ्यास चालू होता, हे त्याच्यावर माझा भर होता. पण जसजसं हे काम पुढे गेलं, मला समजलं की इथे जसं तुम्ही विचारलं की माझं प्रेम आहे, इथे मला राहायचं आहे. आणि शेवटी 78 साली मला नागरिकत्व मिळालं आणि त्याच वर्षी प्रगत शिक्षण संस्थासुद्धा हे सुरू केली. तुम्ही फलटणसारख्या गावामध्ये राहिलात, छोट्या गावामध्ये राहताना म्हणजे अमेरिकन आपल्या संस्कृतीमध्ये फरक आहे, राहणीमानामध्ये फरक आहे, खाण्यामध्ये फरक आहे, तर फलटणसारख्या छोट्या गावामध्ये हे सगळं जमवून घेताना काय स्वरूपाचे त्रास झाले किंवा काय अडचणी आल्या? ॲक्च्युली अडचणी फारशा काय नव्हत्या. सुरुवातीला अगदी सुरुवातीपासून ते नेमकरांनी मला हे खूप सपोर्ट दिलं होतं. जाई नेमकरांनी एक घर शोधून काढलं माझ्यासाठी. 1-2 वर्ष मी तिथे राहिले भाड्याच्या घरामध्ये. आणि त्याच्यानंतर नेमकरांच्या शेजारी मी हे घर बांधायचं हे ठरवलं. नंदा नावाची 10 वर्षाची मुलगी, सुरुवातीला तिच्या आईबरोबर ती यायची आणि आई धुण्याचं काम करायची. पण नंतर 1-2 बायकांनी थोडे दिवस हे स्वयंपाकाचं काम केलं. आणि नंतर नंदनी म्हटलं की मी आता शाळा हे सोडणार आहे, मला हे शाळा शिकायची नाही. म्हणून तिने हे माझ्याकडे काम करायला लागली आणि 46 वर्ष तिने माझं काम केलं. आणि जे मला हवं होतं, काय भारतीय काय इंग्रजी, सगळं हे तिच्याकडनं हे करून घेतलं. काही गोष्टी तिला शिकवलं, काही गोष्टी इतरांनी तिला शिकवलं, काही गोष्टी तिला आपोआप येत होतं. पण राहण्याच्याबद्दल मला कधीही हे त्रास नव्हता. शाळाबाह्य मुलं जी आहेत, जी वंचित आहेत, उपेक्षित आहेत, अशा मुलांनी शाळेत यावं याच्यासाठी खरं तर तुम्ही नंतरचं तुमचं सगळं आयुष्य त्यासाठी दिलेलं आहे.
तुम्हाला काय फरक जाणवतो, म्हणजे त्यावेळची परिस्थिती आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये काही फरक झाल्याचं, म्हणजे समाधान वाटावं असा फरक झालाय असं तुम्हाला दिसतं का? आणि मुळामध्ये तुम्हाला त्याची गरज, की या मुलांनी शाळेत येण्याची गरज आहे, असं नेमकं कधी आणि का वाटलं? याच्याबद्दल अगदी पूर्वीपासून मला हे खूप विचार करावा लागत होतं. कारण माझी जवळची मैत्रीण डॉक्टर एलेनॉर जेलियट, त्यांनी आंबेडकरांच्याबद्दल खूप अभ्यास केला. वास्तविक दलित स्टडीज एलेनॉर बाईंनी हे सुरू केलं असं हे जगभर आता हे लोक मानतात. म्हणून एलेनॉर बाईंच्याकडनं या आंबेडकरांच्याबद्दल, एकूण दलितांचा प्रश्न काय आहे त्याच्याबद्दल हे खूप शिकत होते. त्याशिवाय माझा जो अभ्यास होता, सोशल व्हेरिएशन इन मराठी स्पीच, म्हणून त्याच्यामुळे सगळं दलित वस्तीमध्ये माझं फिरणं खूपच होतं. बेबी कांबळे ज्याने पहिलं दलित स्त्रीचं आत्मचरित्र हे लिहिलं, त्यांची माझी खूप चांगली ओळख होती. इनफॅक्ट मी तिला सांगितलं की बेबी ताई, तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल हे लिहायला पाहिजे. आणि काही दिवसानंतर त्यांनी वयांचा मोठं हे बाद आणलं आणि त्यांनी मध्ये हे बघा हे मी लिहिलेलं आहे. अच्छा. बहुतेक अगोदर सुद्धा बरेच तयार होतं, पण मी ते थोडं हे बघितलं आणि मग जायनेमकरांना हे दाखवलं. जायनेमध्ये ही अत्यंत हे महत्त्वाची माहिती इथे आहे दलितांच्या हे जीवनाबद्दल, दलित बायकांच्याबद्दल पर्टिक्युलरली. कारण आत्मचरित्रापेक्षा या दलित स्त्रियांचं हे जीवन कसं आहे, जीवन अमूचं असं पुस्तकाचं नाव होतं. पण एकूण त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती होती. आणि त्याच्याबरोबर ही जी मुलं होती ती इतकी हुशार आणि एकूण समाजाबद्दल, आयुष्याबद्दल त्यानं खूपच कळत होतं आणि शिकण्याची खूप इच्छा होती. म्हणून अगदी सुरुवातीपासून म्हणजे फलटणमध्ये मी ते पाहिलेलं होतं. आणि काही शिक्षक होते, विशेषतः हे जावळे सर म्हणून एक हायस्कूलचे शिक्षक होते, काकरे सर ही आणखीन एक शिक्षक होते. त्यांनी खूपच मला हे माहिती दिली आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या समाजाबद्दल. नंतर दत्त आयवले नावाचं एक तरुण मुलगा, त्यांनी हे खूपच मला हे माहिती दिली. म्हणून एकूण म्हणजे मी पूर्ण न्हावून गेले होते या परिस्थितीमध्ये. म्हणून मला अनेक लोकांच्याकडनं हे माहिती मिळाली, प्रेरणा मिळाली आणि सपोर्ट मिळाले. जेव्हा तुम्ही ही शाळा सुरू केली तर त्यावेळची एकंदरीत मुलांची परिस्थिती, वंचित मुलांची शिक्षणाच्या बद्दलची स्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये चांगला फरक झाला आहे असं तुम्हाला दिसतंय? तुम्ही समाधानी आहात जे काही गेल्या 50-60 वर्षामध्ये झाले त्याच्यामुळं? अगदी अलीकडे मी पाहिलेलं नाही आहे, काय बदल झाला मला माहीत नाही आहे. पण मी तिथे असतानासुद्धा निश्चितपणे सुरुवातीपेक्षा नंतर जास्त मुलांची संख्या शाळेमध्ये होती. आणि पण तिथेसुद्धा सारखं हे त्रास व्हायचं. कारण शाळा आमची कमला निमकर बाळभवन ही शाळा नंतर सुरू केली. अगदी सुरुवातीला आपली शाळा म्हणून एक अनौपचारिक वर्ग होता दलित वस्तीमध्ये. पण त्या मुलांना शाळेमध्ये दाखल करून घेणं हे किती अवघड होतं. आता मी तुम्हाला नुसते 1-2 उदाहरणं देते. एक मुलगा होता, अत्यंत छान आणि जवळजवळ पहिलं मुलगा आमच्या हे पूरक वर्गामध्ये. आणि तो एकदा जत्रेमध्ये फिरत होता बाजारामध्ये
आणि एका पोलिसाने त्याला अटक केली कशासाठी? तो चोरी करणार होता, केलं नाही हं, करणार होता. आणि त्याच्यामुळे त्याला हे रिमांड होममध्ये पाठवलं साताऱ्याला. आणि मी 2-3 दिवसानंतर गेले हे वर्गामध्ये आणि म्हटलं हा मुलगा कुठे आहे? यांनी शिक्षिकेने सांगितलं की हे साताऱ्यामध्ये गेला. म्हणून मी गेले तिथे रिमांड होममध्ये आणि त्या जजशी बोलत होते आणि त्यांनी म्हटलं की अजून काय त्याला हे चार्ज केलं नाही, हिअरिंग अजून झालेलं नाही. म्हणून मी म्हटलं तोवर तर माझ्याकडे पाठवा, मी तुम्हाला हिअरिंगच्या वेळेस हजर हे करीन. शेवटी जजने कबूल केलं, ठीक आहे मी तुमच्याकडे पाठवतो. आणि नंतर ते फलटणमध्ये सुद्धा त्या जजने म्हटलं की त्या मुलाने काय केलं नाही, हे योग्य नाही, म्हणून काय प्रॉब्लेम नाही, तिकडे तो एक रिमांड होममध्ये जाण्याची काय गरज नाही. अँड ठीक आहे. पण काय झालं, तोपर्यंत तो प्रिन्सिपल त्याला परत घ्यायला तयार नाही. एक खराब हे आंबा असायचं, ते बाकीचे आंबे हे खराब होतील असं त्याने म्हटलं. पण 2-3 एक्सटेन्शन ऑफिसर्स होते, त्यांनी आग्रह केला म्हणून त्या मुलाला वेगळ्या शाळेमध्ये हे ठेवला. पण मग लवकर तो मुलगा आजारी पडला आणि एकूण त्याची उमेदच गेली आणि त्यांनी शाळा पूर्णपणे सोडलं. आणि 2-3 वर्षापूर्वी मी ऐकलं की तो मेलासुद्धा. अँड त्यांनी शेवटपर्यंत नुसतं हे दारू विकायचं होतं आणि दारू पित होता आणि त्याच्याने तो खूप लवकर मेला. पण एकूण अनेक शिक्षकांची तशीच भूमिका होती, सगळी नाही, काही शिक्षिका आणि शिक्षक खूप चांगले होते, या मुलांच्याकडनं त्यांच्यावर हे प्रेम करायचे होते. पण एकूण ही दलित मुलं हे चोरी करणारे वाईट आहेत, ही कल्पना अनेक लोकांच्याकडे आणि लोकांच्या मनामध्ये होती. मावशी, पण आता जास्त मुलं हे शाळेमध्ये जातात, असं त्यांचं प्रमाण जास्त आहे. आणि आता त्या म्युनिसिपल शाळा जवळजवळ बंदच आहेत. आता कोणी आलं तर त्यांना आनंद होईल. ते 10-12 शाळा होते त्यावेळेस, आता 2-3 थेंब थोडंसं हे चालतात. बाकीची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये जातात. मावशी, जेव्हा तुम्ही मराठी शिकण्याचा निर्णय घेतलात, आता महाराष्ट्रामध्ये मराठी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतात, फलटणला होतात, तुम्ही जर इचलकरंजीला गेला असतात तर वेगळ्या मराठी तुमची वेगळी मराठी कदाचित झाली असती. हे मराठी शिकताना, मराठी फार अवघड भाषा आहे शिकायसाठी आणि अमेरिकेतून जन्मून वाढलेल्यासाठी तर ती आणखीनच अवघड असेल. ते कसं, म्हणजे त्याच्यामध्ये काही सरळ सोपं झालं का त्याच्यामध्ये खूप कुस्ती म्हणजे खेळायला लागली भाषेशी, मराठीशी? एक तर म्हणजे भाषा शिक्षण, भाषाशास्त्र माझा विषय आहे. म्हणजे मी PhD भाषाशास्त्रामध्ये केलेले आहे. अँड मी मराठीचं व्याकरण मी तयार केलं. ॲक्च्युली अगोदरसुद्धा जे लोकांनी हे केलं ते मी पाहिलं, त्याचा अभ्यास केला. पण मी एक जाई नेमकर आणि मी एकत्र मिळून एकूण 10-12 पुस्तकं तयार केली. त्याच्यातलं एक म्हणजे बेसिक मराठी ग्रॅमर, बेसिक मराठी डिक्शनरी, ॲडव्हान्स रीडर, इंटरमिडिएट रीडर आणि नंतर बेसिक कोर्स इन मराठी. हे सगळं
जायेने मी हे केलं होतं. आणि त्याबरोबरच दोन वर्षातून एकदा मी अमेरिकेला जाऊन अमेरिकन मुलांना मराठीचं कोर्स शिकवायचं 10 आठवडे. आणि 10 आठवडे अमेरिकेमध्ये आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर 2 टर्म्स म्हणजे 20 आठवडे इथे पुण्यामध्ये. म्हणून मला हे मराठी व्याकरणाची अत्यंत स्पष्ट कल्पना होती आणि आहे, पण त्याच्याबद्दल हे दुमत नाही आहे. आणि अर्थात मी त्याचा वापरसुद्धा करीत होते. आणि जाईसारखी ही मैत्रीण होती, तिनेसुद्धा प्रचंड हे काम केलं आमच्या पुस्तकांमध्ये आणि तिची सारखी ही मदत असायची. नाही मावशी, असं आहे की आता जर कुणाला मराठी शिकायचं असेल तर तुम्ही लिहिलेली पुस्तकं म्हणजे तुम्ही आणि जाई निमकरांनी तुम्ही जे काम केलेलं आहे त्या पुस्तकांच्या जोरावर आता मराठी शिकणं सोपं झालेलं आहे, कारण तुमची पुस्तकं त्यांच्या हाताशी असणार आहेत आणि ते तुमचं खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. पण तुम्ही शिकत असताना खूप वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील, तर मुख्य अडचणी काय होत्या? अडचणी होत्या असं मला वाटत नाही खरं, पण म्हणजे कष्ट करणे खूप म्हणजे गरजेचं होतं. समजा ज्यावेळेस मी स्मृतिचित्र हे पुस्तक घेतलं, सुरुवातीला कदाचित 1 पान वाचायला 1 तास घ्यायचे. हे काही सहज आपोआप हे सगळं येतं असं काही नाही आहे. ते काम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. आताच मी एक लेख लिहिलेला आहे, लवकर आता प्रसिद्ध होणार आहे. माझी इंग्लिश मैत्रीण जैन साही आणि मी एकत्र एक लेख लिहिला. तिने पहिला भाग लिहिला, कुठलीही भाषा शिकत असताना लिटरसी व्हायच्या आधी सिम्बॉलिझम थ्रू मध्ये खेळणं, नाटकं, गोष्टी सांगणं हे भाषा आत्मसात करतात. पण नंतर साक्षरता खरी शिकत असताना काय शिकावं लागतं. आणि माझा लेखाचा जो जोर आहे ते टायटल असं आहे की देवनागरी अँड तेलुगू लिपी, the tools for lightening the burden of literacy. म्हणजे साक्षरतेचा जो ओझं आहे या लिपीमुळे ते कमीच होते. म्हणजे इंग्लिश शिकणं, इंग्लिश स्पेलिंग शिकणं अत्यंत अवघड आहे. कुठलीही भारतीय भाषा इतकी सुस्पष्ट आहेत, म्हणजे एका अक्षराला एकच उच्चार, एकच उच्चाराला एकच अक्षर असतो. आणि प्रत्येक ज्याला सिलेबल म्हणतात, बा, का, मा, त्या सिलेबलचं एक्झॅक्टली कसं उच्चारायचं आणि अत्यंत म्हणजे नियमबद्ध आहे. हे अवघड नाही आहे, इट इज खूप जास्त सोपं आहे. इंग्रजीपेक्षा अत्यंत सोपं आहे. मावशी, तुम्ही फलटणला येऊन मराठी भाषा शिकल्या, शाळा काढली, पण मी कुठेतरी वाचलं की तुम्ही वयाच्या खूप उशिरा ऑटो रिक्षा चालवायला शिकल्या. ते का करावं असं वाटलं तुम्हाला? माझं सगळं फिरणं सायकलीवर होतं आणि मी अगोदर माझे पाय अधू आहेत. मी 14 वर्षाची असताना मला पूर्ण पॅरालिसिस झालं होतं, तरी पण मी सायकलिंग करू शकत होते. पण जसजसं माझं वय जात होतं तसतसं थोडं हे अडचण व्हायला लागले. म्हणजे मी दमायचं आहे जास्त हे सायकलिंग केलं तर. म्हणजे कधीतरी 20 किलोमीटरपर्यंत सुद्धा जायचे, न रोज नाही आहे पण कधीतरी. आणि त्याचा त्रास मला व्हायचा.
अनेकदा उषा मोडक त्या बाईंना हे बोलावलं होतं आमची शाळा बघायला, कारण त्यांच्या ट्रस्टमधनं आम्हाला काहीतरी मदत होती. आणि त्यांनी म्हटलं की तुमच्या कामासाठी इतर लोक हे तुम्हाला हे मदत हे देतील, पण मला वाटतं की तुम्हाला वाहनाची गरज आहे आणि मला वाटतं रिक्षा योग्य आहे. मी म्हटलं मी रिक्षा कधीही चालवू शकले नाही. त्यांनी म्हटलं तुम्ही शिकू शकाल. मी म्हटलं ठीक आहे. सो त्यांनी पैसे दिले, आम्ही रिक्षा घेतली, बजाज रिक्षा घेतली आणि माझं गाडी आणि मी दोघांनी एक अत्यंत चांगलं रिक्षावाल्याकडनं ट्युशन घेतलं अँड आम्ही दोघेजण शिकलो. आणि त्या उषाबाईंचं अगदी दररोज हे करायचं, कारण आता मी म्हणजे सहज फलटणवरून विंचोणीला जाऊ शकत नाही. विंचोणीमध्ये 5-6 किलोमीटरवर आहे किंवा राजाला आहे 8 किलोमीटर. म्हणून त्यांनी म्हटलं, उषाबाईंनी म्हटलं कधीतरी लहान मुलांना हे तुम्ही मदत करू शकाल हे शाळेला यायला. त्यांचं अगदी बरोबर हे आणि त्यांची सूचना बरोबर होती. म्हणजे मला 4 चाकी वाहनाची गरज नव्हती, ही रिक्षा अत्यंत बरोबर होतं. मावशी, जेव्हा तुम्ही भारतात राहायचा निर्णय घेतलात, तिथं अमेरिकेमध्ये तुमच्या घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांचा सपोर्ट त्यांनी दिला? त्यांना वाईट वाटलं असेल खूप की तुम्ही आता म्हणजे कायमस्वरूपी भारतात यायला निघालात, असं जेव्हा त्यांना कळलं असेल तेव्हा? अगदी सुरुवातीला मी ज्यावेळेस भारतात येत होते, माझ्या वडिलांनी सांगितलं की मी जे केलं ते तू करणार आहेस, कारण हे नॉर्वेचे होते. आणि त्यांनी देश सोडून फक्त एकदाच नॉर्वेला परत गेले. ही लहान होते तेव्हा, लहानमध्ये 17 वर्षाची होते मला वाटतं हे अमेरिकेला आले तेव्हा. आणि 7 वर्षाचे होते तेव्हा एकदा ते घरच्या लोकांना भेटायला गेले होते. माझ्या आईने म्हटलं नाही ठीक आहे, ती 2 वर्षासाठी जाते, ती येणारच आहे परत. अँड त्यावेळेस ते खरं होतं. कारण मला हे काम मिळालं अमेरिकेला. हे 2 वर्षातून एकदा जायचं, तिकडे काम करायचं, काही पैसे मिळवायचे आणि घरच्या लोकांना भेटायचं, मित्रमंडळींना भेटायचं. ते छान होतं. आणि माझ्या आईने म्हटलं की ज्यावेळेस मी शेवटी म्हटलं 84 साली 84 साली मी म्हटलं आता मला 78 साली मी नागरिकत्व घेतलं. तिने म्हटलं की नाही केलं तर आम्हाला जास्त आनंद होईल, पण हे जर तुला करायचं असेल तर तू आमचा पूर्ण आशीर्वाद आहे. पण मावशी, तुमचे आई वडील कधी आले होते भारतामध्ये फलटणला, की आपली मुलगी कशी राहतीये, सायकलवरनं फिरतीये, लहान मुलांना घेऊन त्यांची शाळा चालवतीये, मराठी भाषेच्या बद्दल इतकं मोठं काम करतीये, ते बघायला आले होते कधी? त्यांनी बघितलं तुम्हाला भारतात? माझा एक भाचा तो आला होता बायकोबरोबर फलटणला. आणि त्याने म्हटलं की एकूण त्या विजिटमध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला काहीतरी कलाटणी झाली. सो माझ्या घरच्या लोकांमध्ये फक्त म्हणजे बाचा आणि बाची त्यांनी हे पाहिलेलं आहे. मावशी, तुमच्या हातून आतापर्यंत अनेक विद्यार्थी गेलेले आहेत. काही विद्यार्थी असतात जे खूप शांत असतात, संयमी असतात, काही विद्यार्थी फार मस्तीखोर असतात. तर असा कुठला विद्यार्थी जो तुमच्या आजही लक्षात आहे? हो, अनेक आहेत, पण दोघे विशेष माझ्या हे डोळ्यासमोर आहेत. एक वसीम मनेर आणि दुसरं प्रकाश अनबुले.
वसीम सिनेमॅटोग्राफर आहे आणि प्रकाश अत्यंत गरीब वस्तीमध्ये वाढलेलं आहे. पण त्यांनी एकदा लिहिलं की मी किती नशीबवान आहे त्या परिसरामध्ये मी वाढलो. कारण तिथे वडिलांच्याकडनं हे कबीराची गाणी ऐकायचे, शेजारच्या हे काही लोकांच्याकडनं देवीची गाणे ऐकायचे. आणि एकूण कविता त्याच्या हे मनामध्ये अगदी बिनली होते आणि खूप सुंदर कविता लिहायचा. एक 8वीमध्ये असताना अगोदर मी 4थीचं सांगते. 4थीच्या वर्गामध्ये ती शिक्षिकेने चौका मेळाचा अभंग उसा डोंगा परी रस नाही डोंगा हे शिकवलं होतं. म्हणून प्रकाशने म्हटलं शाळा डोंगा. आणि आमची शाळा त्यावेळेस एक बियाणाच्या गोडाऊनमध्ये होतं. शाळा डोंगा परी शिक्षण नाही डोंगा खा बोललासी वळद्या सोंगा. आई डोंगा परी प्रेम नाही डोंगा खा बोललासी वळद्या सोंगा. प्रकाश डोंगा. आणि त्यावेळेस खरोखर डोंगच होता, अंग नाही ते फक्त डोकं होतं. पण प्रकाश डोंग परी भाव नाही डोंग प्रेम नाही डोंग का बोललासी वळल्या सोंगा. नंतर 8वीमध्ये असताना त्यांनी लिहिलं, एक होते पाखरू त्याला होतं लेकरू. पाखरांनी आणले दाणे लेकरांनी म्हटली गाणी. लेकरू झालं मोठं त्याचं प्रेम झालं छोटं. त्याने केलं लग्न त्याच्यात झालं मग्न. लेकरू गेलं दूर दूर पाखराला आलं हुर हुर. लेकरू होतं सुखी पाखरू मात्र दुःखी. आणि ती कविता अमेरिकेमध्ये बॉल्टिमोरमध्ये बृहन महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये मी वाचून दाखवलं. 5,000 लोक मराठी लोक रडत होते. कारण त्यांनी ओळखलं की आम्ही तसंच केलं आमच्या आईवडिलांना. पण आज तगायत प्रकाश आमच्या शाळेमध्ये आहे. आता हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे आणि त्यांनी शाळा कधी सोडलेलं नाही. मावशी, मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही फलटणमध्ये मुलांना शिकवण्याची सुरुवात केलीत तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी त्या मुलांनी तुम्हाला स्वीकारलं का? कारण फॉरेनर म्हटल्यावरती अजूनही भारतात एक वेगळं आकर्षण असतं. तर या अशा कोण आहेत की ज्या आल्यात आणि ज्या आपलीच भाषा आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवतात? तर ते लोकांमध्ये जेल होणं जे म्हणतात किंवा लोकांशी कनेक्ट होणं, ते तुम्ही कनेक्ट कशा झालात? म्हणजे आमच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल एवढ्या लोकांनी हे शंका हे घेतली नव्हती. आमची एक चांगली मुलगी होती पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये आणि त्या लोकांनी म्हटलं की नाही अगदी पारंपरिक पद्धतीनं तिने शिकायला पाहिजे म्हणून तिला हे पुण्याला पाठवलं. पण एकूण लोकांना कळलं की ही शाळा त्यांच्यात चांगली आहे अँड छान शिकवलं जातं. मी स्वतः फक्त इंग्लिश शिकत होते केव्हा तरी. बट एकूण आमची जी पद्धत होती लोकांना ती आवडली. पण माझ्याबद्दल मात्र काही लोकांनी शंका काढली. म्हणजे ही बाई कोण आहे, कशासाठी आली, ही ख्रिस्ती आहे का, ख्रिस्ती धर्माचा प्रचार हे करीत आहे का, CIA एजंटमध्ये आहे. 40 वर्ष CIA एजंट फक्त फलटणमध्ये काय मिळणार आहे मला माहीत नाही. पण हा प्रॉब्लेम होता. आणि तुम्हाला बघायला येत असतील ना लोक, अमेरिकेतली बाई फलटणमध्ये आली आहे असं कळल्यानंतर? फक्त रिक्षाबद्दल मी रिक्षा चालवायला हे गेले तेव्हा लोक काही बघत असत. आणि गंमत काय, मी थोडंसं गावाच्या बाहेर गेले
आणि एक गाय अगदी माझ्या रिक्षाच्या समोर आली, ती थांबली माझ्यासमोर आणि मला बघत बसली. काय प्रकार आहे. मावशी, तुम्हाला फावल्या वेळेत गाणी ऐकायला किंवा चित्रपट पाहायला आवडतात का? आणि जर आवडत असतील तर तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता? सिनेमे कदाचित मी एवढे काय पाहिलेलं नाही आहे, पण मराठी गाणी अर्थात भीमसेन जोशी मला खूप आवडतात. प्रत्यक्ष एकदा त्यांची मैफल पाहिलीसुद्धा. आशा भोसले, लतापेक्षा आशा भोसलेंची गाणी मला विशेष आवडतात. अँड अर्थात शाळेमध्ये जी लहान मुलांची गाणी आहेत ते मला खूपच आवडायची. म्हणजे नाच रे मोरा आमच्या कार्यक्रमाच्या वेळेस कधीतरी आम्ही म्हणायचो, सगळी माणसं म्हणजे मोठी माणसं सुद्धा उठून सगळे एकत्र हे म्हणायचे. आमच्या शिक्षका खूपच उत्स्फूर्ततेने आणि प्रेमाने हे गाणी गोष्टी हे म्हणायची करायची. आमची खूपच मजा असायची. तुम्ही मराठी शिकण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला कुठला असा लेखक सगळ्यात भावला, तुम्हाला सगळ्यात भावलेला कवी कोण, आणि त्यांच्या कविता तुम्हाला सादर करता येतील का? मी ज्यावेळेस फलटणला हे प्रथम आले होते, एक देशपांडे मास्टर नावाचे शाळेचे शिक्षक होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला हे भक्ती ही वाङ्मय थोडंफार शिकवाल का? आणि त्याने कबूल केलं. आणि विशेषतः आय थिंक तुकाराम मला हे विशेष आवडलं. ते त्यांचं कन्याशास्त्राची जाई ही कविता मी त्याचं भाषांतरसुद्धा केलं, पण मराठीमध्ये ते कन्याशास्त्राची जाई मागे परतोनी पाहे, तैसे झाला माझा जीवा कधी बेतशी केशवा, चुकलिया आई मागे हुरू हुरू पाही, जीवन वेगळी मासोळे तैसे तू तळमळे. As a girl goes to her in-laws looking backward at her parents, so my heart asks at our parting, shall we meet again soon, Keshav? As a child strayed from mother looks around him crying, frantic, as a fish pants out of water, so I tremble in your absence. खरं तर तुम्ही मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी खूप काम केलं. तुम्ही मराठीची गोडी वाढावी यासाठी पुस्तकं लिहिलीत. तुम्हाला काय वाटतं, मुलांमध्ये शिक्षणाची, लहान वयामध्ये मुलं असतात तेव्हा त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही काय प्रयोग केलेत ज्याच्यामुळं मुलं शाळेत येत राहिली? एकूण शिक्षण आणि शाळा जास्त वृक्ष होता कामा नये. मी पाहिलं इथे इथे हैदराबादला आणि फलटणच्या परिसरामध्ये सुद्धा खेड्यामध्ये मी गेले तेव्हा, किंवा काही म्युनिसिपल शाळांमध्ये सुद्धा, की उगाचच निरर्थक पाठांतरावर जर जास्त भर दिला तर मुलांना काही शिक्षणामध्ये काही रस मिळत नाही. आणि आता भयानक दबाव आहे मुलांच्यावर. दिलेली माहिती जसंच तसं परत देणं, असं आग्रह करणे हे चुकीचं आहे. म्हणजे शिक्षण खरोखरच आनंददायी असावी आणि त्याच्याबरोबर बुद्धीचं वापर करायचं. नुसतं शाब्दिक ज्ञान नको. शाब्दिक ज्ञान हा फ्रेज वारकरी पंथामध्येही वापरलं जातं आणि हे नकोच आहे. म्हणजे नुसतं पाठांतर नको, आत्मापासून ग्राह्य हे करणं ही महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक विषयाबद्दल, म्हणजे भाषा असो, मॅथ्स असो
इतिहास असो काय असो, मुलांना खूप म्हणजे प्रेमाने खूप हौसेने हे शिक्षण घ्यायला पाहिजे. म्हणजे गांभीर्य असायला पाहिजे याच्यामध्ये. नुसतं हे हॅ नाचणं वगैरे असं काही नाही आहे, पण खरोखरच मनापासून समजून घेणे स्वतःला, समाजाला, जगाला, पृथ्वीला हे करणं हे महत्त्वाचं आहे. मावशी, आत्ता तुम्ही शिक्षण पद्धतीबद्दल बोलताय, पण आता महाराष्ट्रात मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाते. सगळे पालक आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना टाकतात. तुम्हाला ते कसं वाटतंय की जवळपास मराठी शाळा आता संपत चालल्यात महाराष्ट्रातनं? महाराष्ट्रामध्ये मराठीची अशी परिस्थिती आहे, तेलंगणामध्ये तेलुगूची अशी परिस्थिती आहे. संपूर्ण हे भारतामध्ये मातृभाषेची अशी स्थिती आहे आणि हे फार वाईट आहे. केवळ आपली मातृभाषा शिकायला पाहिजे आणि त्याच्यातून सगळं शिक्षण घेणं हे आजकाल शक्य नाही आहे. ते आपण कबूल करायला पाहिजे. आणि झालं तर कदाचित एक प्रकारचं संकुचितपणासुद्धा होण्याची शक्यता आहे. पण हळूहळू मातृभाषा एकदा व्यवस्थित शिकू द्या आणि त्यावेळेस इंग्रजीची तोंड ओळख असायला पाहिजे. ABC वगैरे काही न करता निदान काही कॉन्व्हर्सेशन. हिंदी तर येईलच, कारण हिंदी सगळीकडे ऐकायला मिळतं. पण जास्त हे ठाण न देता हळूहळू पुढे हे जर गेलं तर हे सगळ्या भाषा 3-4 भाषा मुलं शिकू शकतात. इथे मी पाहिलं हैदराबादमध्ये की माझ्याकडे ज्या बायका येतात हे काम करायला, जाडोड करायला वगैरे, ते सगळे निरक्षर आहेत, पण पुष्कळदा 3 भाषा येतात. म्हणून भाषा शिकणं अवघड नाही आहे, पण त्याच्याबरोबर लेखन, वाचन एकदम सगळं होत नाही. म्हणून नैसर्गिक पद्धतीनं जर आपण हे भाषा शिक्षण केलं आणि योग्य क्रमाने सुरुवातीपासून फर्स्ट लँग्वेज मातृभाषा आणि मग तेव्हा आणि थोडं बाजूला थोडंसं इंग्लिश, मग नंतर आणखी हे वाढवणं. पण असं जर केलं तर मुलांचा प्रभुत्व होईल त्या भाषेवर आणि समाजामध्ये विचार देवाणघेवाणाचा प्रवाह होईल. आता काय होतं आहे, मुलं पुढे जातात. आणि कोण पुढे जातात? ज्याने इंग्लिश उत्तम येतं आणि ती मुलं, त्यांना हे डिग्री मिळतं, त्यांना हे शिक्षण खात्यामध्ये हे नोकरी मिळते. पण शिक्षण आपल्या हे भाषेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या समाजाबद्दल काही कळत नाही. ही वाईट परिस्थिती. माझ्या हैदराबादच्या हे पोस्ट ग्रॅज्युएट वर्गांमध्ये मी मुलांना विचारलं, तुमच्या मातृभाषेमध्ये एखादी गोष्ट येते का? कोणाला येत नाही. एखादं गाणं येतं का? नाही. एखादं विरल येतं का? काही नाही. म्हणजे ही काय विचित्र परिस्थिती. आणि हे केवळ ही म्हणजे सेंटिमेंटॅलिटीसाठी नाही आहे, भावनासाठी नाही आहे. जी सामान्य माणसं आहेत ते अजून तेलुगूमध्ये किंवा मराठीमध्ये हे बोलत आहेत. म्हणून त्यांच्या आयुष्याबद्दल जर काहीतरी बदल करायचं असेल तर त्यांच्याबरोबर संवाद होणं गरजेचं आहे. आणि तो संवाद इंग्रजीतून होणार नाही, ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून
कम्युनिकेशनसाठी मातृभाषा पाहिजे, केवळ संस्कृती जपण्यासाठी नाही. मावशी, खरं तर आत्ता अशी परिस्थिती आहे की जगामध्ये इंग्रजीचं प्राबल्य खूप वाढत चाललेलं आहे. अनेक भाषा इंग्रजीच्या या वाढत्या प्रभावामुळं जगभरामध्ये अस्तंगत झालेले आहेत आणि हा प्रभाव असाच सुरू राहिला तर मग बाकी म्हणजे आता मराठीसारख्या नाही आणखीनही भाषा आहेत की त्यांचं अस्तित्व आणखीन 200-500 वर्षांनी त्या असतील की नाही अशा स्वरूपाच्या चिंता आणि तशी भीती व्यक्त होती आहे. अनेक बोलीभाषा नामशेष झालेल्या आहेत. तर या इंग्रजीच्या वाढत्या प्रभुत्वाबद्दल तुम्ही काय म्हणाल? प्रभुत्वापेक्षा त्याचा जो प्रभाव वाढत चालला आहे समाजावरचा. आपण कबूल करायला पाहिजे इंग्रजीचं महत्त्व खूप आहे. पण अगोदर जर व्यवस्थित शीर मातृभाषा शिकवलं तर त्याच्याबरोबर हळूहळू इंग्रजीसुद्धा आपण इंट्रोड्यूस करू शकू आणि गरजेप्रमाणे जे काय गरज आहे ते शिकवता येईल. काही मुलांच्यासाठी केवळ बोलीभाषा हे पुरत आहे. काही मुलांच्यासाठी टेक्निकल हे माहिती हवी आहे, टेक्निकल विज्ञान हवे आहे. काही मुलांना हे इतिहासासाठी किंवा सोशल सायन्ससाठी जास्त वैचारिक पातळीवर हे जायला पाहिजे. पण विशेषतः युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये जे प्रोफेसर आहेत त्यांना इंग्रजीबरोबर एखादी भारतीय भाषा उत्तम यायला पाहिजे याची सक्ती करणं गरजेचं आहे. सो we must cross language boundaries. ते भाषेचं सीमेकडे ओलांडून पुढे जाणं आणि एकत्र येणं. सो फक्त मातृभाषा आणि इंग्रजी असं नाही, या सगळ्या भारतीय भाषा एकत्र येणं फार हे गरजेचं आहे. अगदी खरं आहे मावशी. भारतीय भाषांमध्ये जी समृद्धी आहे ती जगात कुठेच सापडणार नाही. खास करून मराठी भाषेमधली तुमची तळमळ दिसते, तुमचं प्रचंड प्रेम दिसतं, पण थोडंसं हार्श वाटेल, थोडंसं कडू वाटेल, पण अजूनही अनेकांना आपल्या मातृभाषेतनं संवाद साधणं, बाहेर गेल्यावरती मराठीतनं बोलणं हे थोडंसं कमीपणाचं वाटतं. ही भावना जर का प्रत्येकानं मनातनं आपल्या दूर केली, मातृभाषेतनं मी बोलेन, संवाद साधेन, हे स्वीकारलं, हे अंगीकारलं तर खूप जास्त फरक पडू शकेल. आपलं काम खरंच खूप मोलाचं आहे आणि खूप उत्तम काम यापुढे करण्याची आपली इच्छा आहे. त्याची ताकद आपल्याला मिळो या आमच्या शुभेच्छा आहेत. आपले मनापासून आभार मावशी, आपण कट्ट्यावरती आलात आणि संवाद साधलात त्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.